परीक्षेचा अभ्यास करताना भाषा विषयाकडे सोपा म्हणून दुर्लक्ष केलं जातं। इतर घटकाची तुलना केली असता मानसिक क्षमता विभागात 10 भाग, त्यामध्ये प्रत्येकी 4 प्रश्न आणि काय येतात 40 प्रश्नाला या ठिकाणी 50 गुणे। अंकगणितातसुद्धा तुम्हाला 15 प्रकार म्हणजे 20 उदाहरणाचा अभ्यास करावा लागतो। त्या 20 उदाहरणासाठी 25 गुण असतात। आणि इकडे पहा, भाषामध्ये फक्त हा उतारा एकच घटक आहे आणि त्या घटकाकडे सोपा म्हणून दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचे 20 प्रश्नाचे 25 गुण असतात आणि या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गुण कमी मिळतात। भाषामध्ये एकच घटक उतारा आणि हक्काचे या ठिकाणी 25 गुण आपण मिळवायचे असतात आणि म्हणूनच या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। म्हणजे एकूण किती प्रश्न झाले? सगळे 80 प्रश्न असतात, गुण 100 आणि वेळ 2 तास असतो। मग आपण या ठिकाणी लक्ष देऊ, सोपं आहे। याला साधारणतः अर्धा तास वेळ जरी असला तरी आपल्याला हा 20 ते 25 मिनिटं सोडवायचा आणि ते उरलेली मिनिटं आपल्याला इथं अंकगणितात विचार करण्यासाठी सोडवण्यासाठी वापरता येईल। चला, आपण उतारात साधारणतः 4 उतारे येतात। 2 उतारे तुमच्या जीवनाशी निगडीत असतात, ग्रामीण आणि शहरी विभागाशी, आणि ते तुमच्या जीवनाशी निगडीत असल्यामुळे तुम्ही काय करता, प्रश्नाची उत्तरं तुमच्या मनाने विचार करून लिहिता। पण त्या उतार्यात काय आहे, तिथं काय अपेक्षित आहे हे लक्ष दिलं पाहिजे आणि सोपं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उत्तरं काय होतात, चुकतात। चला, आपण असे उतारे पाहू, म्हणजे काय चूक होते हे आपल्या लक्षात येईल आणि उतारासुद्धा समजपूर्वक वाचायचा। चला, आपण आता एक उतारा पाहूया। पहिला उतारा पाहू, वाचन व्यवस्थित पाहिजे कसं पहा। भारत ही तीर्थयात्रांची आणि यात्रेकरूंची भूमी आहे। ज्या ठिकाणी महत्त्व वाटेल तिथं पेन्सिलने अंडरलाईनसुद्धा करायचं जायचं। डोंगरामध्ये अथवा मैदानी प्रदेशात ही तीर्थक्षेत्रे सामान्यतः नदीकाठी, काय म्हणजे सामान्यतः नदीकाठी वा समुद्र किनाऱ्यावर असतात। केवळ धार्मिक लोकच या तीर्थस्थळांना भेटी देतात असे नव्हे, तर अजून कोण येतं, प्रवासी आणि निसर्गदृश्य पाहणारेही भारतभरातून व परदेशातून येथे येतात। लक्षात, जेथे जेथे 2 अथवा अधिक नद्यांचा संगम होतो तेथे तेथे यात्रेकरू स्नानासाठी व पूजेसाठी येतात, कारण अशी स्थळे पवित्र मानली जातात। हरिद्वार हे असेच एक स्थळ आहे, गंगा किनारी ते वसलेले आहे। असं शांतपैकी वाचायचं आणि त्याच्यानंतर आपण लगेच काय करू, पहिला प्रश्न अभ्यासाला या ठिकाणी घेऊ। पहिला प्रश्न पहा, दिसला तुम्हाला खाली, पवित्र स्थळांना धार्मिक लोक, निसर्गदृश्य पाहणारे लोक तसेच टिंबटिंब लोक भेटी देतात। या ठिकाणी मग लगेच जायचं कुठं, धार्मिक स्थळांना भेटी देतात असेच नव्हे, धार्मिक लोकच नाही तर कोण येतं म्हणलं त्यांनी, प्रवासी आणि निसर्गदृश्य पाहणारेही। मग या ठिकाणी निसर्गदृश्य दिलेलंच आहे, राहिला कोण मग, प्रवासी। मग कोणता प्रश्नाला खूण करायची या ठिकाणी, प्रवासी या ठिकाणी काय करायचे, प्रश्नाला खूण करायची का रे, नाही विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी बी प्रश्न आहे, या ठिकाणी काय करायचं, बी नंबरचा वर्तुळ तुम्हाला काय करायचा, वर्तुळ व्यवस्थित रांगवायचा। आलं लक्षात? आता असेच एक एक प्रश्न आपण पाहणार आहे की गंमत त्या प्रश्नात काय दडली आपण पहा। दुसरा प्रश्न पाहू आपण, पहा नीट पहा प्रश्न, नीट प्रश्न वाचायचा, समजपूर्वक घाई करायची नाही। पुढीलपैकी कोणता शब्द साधारणपणे याचा समानार्थी आहे? इथं खूण नाही केली, साधारणपणे या शब्दाचा विचारलाय, या शब्दाचा विचारलाय की याचा समानार्थी शब्द कोणता आहे। साधारणपणे, मग इथं पाहू, जाहीरपणे, साधारणपणे म्हणजे अंदाजे म्हणतो, साधारण म्हणतो आपण एखादा, तर इथं कधी कधी, कधी कधी, परिणामतः, जाहीरपणे, याच्यातले कोणता शब्द तुम्हाला वाटतोय साधारणपणे याचा समानार्थी शब्द? मग इथं पहा, तीर्थक्षेत्रे सामान्यतः म्हणजे साधारणपणे नदीकाठी आणि समुद्र किनाऱ्यावर असतात, म्हणजे कोणता शब्द आला, सामान्यतः। कधी कधी म्हणजे तुमच्या लक्षात आलं कधीतरीच असतो, तो येईल का शब्द, नाही। जाहीरपणे, इथं काय जाहीर केले का, नाही। मग राहिला सामान्यतः आणि परिणामतः, परिणामतः याच्यामध्ये शब्द आलेला नाहीच, त्याच्यामुळे 3 पैकी विचार करताना कोणता शब्द आला, सामान्यतः।
आलं लक्षामध्ये. आता तिसरा प्रश्न कसा फसवाला होता ते आता आपण पाहूया. नीट प्रश्न पहा. जेथे 2 वा अधिक नद्यांचा संगम होतो अशी पवित्र स्थळे टिंबटिंब मानली जातात. याच ठिकाणी पहा, पूजेसाठी स्नानासाठी आहेत, कारण लोक पवित्र मानली जाते स्थळ. बस एवढं. पण इथं प्रश्न हाच सगळ्यांना गेल्या वर्षी काय झालं, बरेच जण फसले जवळजवळ. येथे 2 किंवा अधिक नद्यांचा संगम होतो आपण म्हणतो आणि ती पवित्र स्थळे मानली जातात. पण पर्यायमध्ये काय, या ठिकाणी देवी असते नाही, धार्मिक पुण्यवान आणि शापितमध्येच गोंधळ झाला. मग धार्मिक लोकच या ठिकाणी पवित्र स्थळ मानतात का? नद्यांचा संगम होतो अशी पवित्र स्थळे मानतात. मग त्या ठिकाणी धार्मिकच लोक येतात, पुण्यवान लोक येतात का? पुण्यवान शब्द नाही येणार, सगळे फिरणार आहेत. मग या 2 शब्दामध्ये बऱ्याचशा मुलांनी धार्मिक शब्द लिहिला आणि वाढतो सुद्धा धार्मिकच. पण या ठिकाणी वर अर्थ होता की त्या ठिकाणी धार्मिक लोक नाही, सगळी लोक येतात. मग हा धार्मिकसुद्धा शब्द काय झाला, या ठिकाणी गोंधळून जाणारा झाला. राहिला शापित इथं नाहीच आहे. 2 वा अधिक नद्यांचा संगम होतो अशी पवित्र स्थळे मानली जातात. या ठिकाणी या 2च प्रश्नावर गोंधळ झालेला आहे. मग त्यांनी काय केलं, शासनाने शापित या शब्दाला जास्त दिलं, कारण धार्मिक लोक ठिकाणी येतात असं नाही, सगळे येतात. पण नद्यांचा संगम होतो अशी पवित्र स्थळ मानतात फक्त शापित लोक, असं त्यांचं म्हणणं आहे की ती स्नानासाठी आणि पूजेसाठी येतात, असं त्यांनी गृहीत धरलं. पण या 2 शब्दाचा जरा गोंधळ झालेला आहे, कारण धार्मिक शब्दसुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरू शकत होतो, परंतु धार्मिक नव्हे इतरही लोक येतात, म्हणून या ठिकाणी त्यांनी शापित हा पर्याय काय केलेला आहे, ग्राह्य धरलेला आहे. आता आपण त्याच्यानंतर चौथा प्रश्न पाहू. लोक गंगेमध्ये स्नानासाठी पूजेसाठी येतात, कारण तिचं जल टिंबटिंब मानलं जातं. काय म्हणतात, जल या ठिकाणी आपण शेवटच पाहिलं की तिचं जल काय केलं जातं, पवित्र अशी स्थळे आणि त्याचं जल काय मानलं जातं, पवित्र मानलं जातं. पर्याय क्रमांक ए. आणि एला काय करायचं, लगेच आपण वर्तुळ रंगवायचं. आता आपण शेवटचा प्रश्न पाहतोय, 5वा प्रश्न. कितवा प्रश्न पाहतोय, 5वा प्रश्न पाहतो. नीट प्रश्न नीट वाचा. लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते असतात. हा एक प्रश्न खरे बरेच जण चुकले. बऱ्याचशा मुलांनी लिहिलं, पटकन लिहिलं धार्मिक. आता मगाशी मी 3रा प्रश्नाला सांगितलं, त्या ठिकाणी सुद्धा धार्मिक उत्तर दिलं नाही, इथं सुद्धा धार्मिक नाही. कारण तीर्थयात्रे लोक जातात, फक्त धार्मिकच जातात का? नाही. इथं स्पष्ट होतं की धार्मिकच लोक या तीर्थक्षेत्राला भेटी देतात असे नव्हे, प्रवासी आणि इतर निसर्गदृश्य पाहणारे सुद्धा लोक जातात, म्हणून धार्मिक शब्द नाही. शोधणारे नाही, वृद्ध जातात का? आपण मुलंसुद्धा जातो, म्हणून हा पर नाही. मग उत्सुक शब्द धरलेला आहे. कसा? कारण का त्या ठिकाणी काय हे पाहण्यासाठी धार्मिक लोक बरोबरच परदेशातून लोक जातात, म्हणजे काहीतरी उत्सुकता असते. काय त्या ठिकाणी पाहण्यासाठी सगळी कुणी येतात, म्हणून पर्याय क्रमांक 5 त्याचं उत्तर आहे उत्सुक. लक्षात ठेवा, यासुद्धा प्रश्नाला बऱ्याच मुलांनी पटकन धार्मिक लिहिलं, पण इथं स्पष्ट लिहिलं धार्मिक लोक येतात असं नव्हे, भारतभरातून परदेशातून सगळी लोक निसर्गदृष्ट्या त्या ठिकाणी सुद्धा पाहण्यासाठी येतात. हाच गोंधळ या उतार्यावर 2 प्रश्नावर मुलांचा झालेला आहे. त्याच्यामुळे शांत समजलं, त्यातली चूक त्याच्यातल्या काय बदल आहे ते मग लक्षात घ्या. याप्रमाणे अशी चुका होता कामा नये. चला आपण अजून एक अभ्यासासाठी एक उतारा पाहूया, वेगळ्या प्रकारचा पाहू. त्याला आपण आता दुसरा उतारा पाहत आहे. वाचन कसं शांतपैकी करायचं. आपल्या बिया, साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यामुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. मी वाचताना तुम्ही ऐकता ना सर्वजण. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. त्याचा अर्थ परिपूर्ण. अरिष्टचा अर्थ काय? परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्त्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणीसाठीही पर्याय ठरतो. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात. निंबाच्या पानांचा लगदा
कांजण्यावर उपयोगी पडतो. निंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात आणि त्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील ओवा आणि गोचिडी यांच्यावर वापरतात. बघा आता हा उतारा ग्रामीण विभागाशी निगडीत आहे. मग शहरी विभागाच्या विद्यार्थ्यांना याविषयी बरीचशी माहिती नसते आणि मग काय होतात तरीसुद्धा ती विद्यार्थी वाचन समजपूर्वक केलं तर काही अडचण येत नाही. आणि मग आपण पाहू वाचन महत्त्वाचे. पहिला प्रश्न पाहू या ठिकाणी पहा. औषधालय म्हणजे काय? शेतजमीन, औषधाचे दुकान, खेळाचे मैदान, शेजारचे घर. बघा बरं कोणता प्रश्न तुम्हाला वेळ देतो विचार करायला. खेळाचे मैदान नाही, शेतातले घर काय संबंध नाही, शेत जमीन आणि औषधाचे दुकान यामध्ये बदल पहा बरं. जमिनीचं काही तर स्पष्ट म्हणले औषधालयामुळे फायद्यामुळे निंबाचं झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखलं जातं आणि मग म्हणजेच औषधाचे दुकान हे त्याचं पर्याय क्रमांक बी हे काय करायचं रंगवायचं. आलं लक्षात? तो उत्तर काय आलं बी आलं. दुसरा प्रश्न पाहू आपण. निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग कोणता? आमच्या खेडेगावातले विद्यार्थी पटकन काय लिहितो घरी डहाळ्या वापरतात, पटकन मुलं लिहितात किंवा पान वापरतात कारण घरात त्यांनी पाहिलेलं असतं. पण या ठिकाणी प्रश्नात उतारात नीट पाहिजे. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरतात कोण? शेतकरी. याचं उत्तर काय आहे? बिया हे उत्तर आहे. डहाळे उत्तर चालेल का? नाही. पर्यायामध्ये इथं स्पष्ट दिले बियांचे गोळे. आलं लक्षात? मग याचा पर्याय क्रमांक आला ए उत्तर आलं. काय आलं उत्तर ए. आता आपण प्रश्न तिसरा पाहू. पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण शब्दाचा समानार्थी नाही? इथं परिपूर्ण इथं म्हणजेच पूर्ण गोष्टींनी परिपूर्ण. आपण म्हणतो एखादा विद्यार्थी सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे म्हणजे सगळे गुण असतात त्याच्यामध्ये. मग इथं कोणता शब्द समानार्थी नाही? परिपूर्ण असतो त्याच्यामध्ये निर्दोष असतो म्हणजे कोणताही दोष नसतो, त्याच्यामध्ये तो निष्कलंक असतो, अतुलनीय असतो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे गुण असतात. मग पर्याय क्रमांक डी तो कुरूप नसतो म्हणजेच तो परिपूर्णच, त्यामुळे त्याला म्हणतात या ठिकाणी पर्यायाला डी. आलं लक्षात? मग आपण काय करायचं डी हे वर्तुळ रांगवायचं. आता आपण चौथा प्रश्न पाहू. प्रश्न नीट पहा. कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. काय उतार्यात अर्थ? आपण म्हणतो ना घरात कीटक झाले. मग पर्याय दिला आहे पिकाचा नाश करणारे कीड, रागवलेला माणूस, घाण पाणी आणि डी प्रदूषण. काय उत्तर असेल बरं? आलं लक्षात? पिकांचा नाश करणारी कीड, त्या किड्यांना म्हणतो आपण कीटक. पर्याय क्रमांक ए. आणि ए हे वर्तुळ रंगवायचं. इथं अशी खूण करायची नाही. आणि प्रत्येक उत्तर 5 प्रश्न येतात. आपण 5वा प्रश्न पाहू. निंबाच्या टिंबटिंब खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. या ठिकाणी टूथब्रश म्हणून काय वापरतो? मुळ्या, पाने, डहाळ्या, निंबाचे गोळे. आलं का लक्षात? काय वापरतो आपण ते? चला आपण इथंच पाहू. बघा निंबांच्या डहाळ्यांना दातून म्हणतात आणि ते खेडेगावात टूथब्रश म्हणून वापरतात. इथं काय दिले? डहाळ्यांना म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. त्या सी पर्यायाला काय करायचं वर्तुळ रंगवायचं. आलं लक्षात? वाचन व्यवस्थित करायचं. त्या प्रश्नांची उत्तरं त्या पॅराग्राफमध्ये नीट समजून घ्यायची कारण का सगळ्याच प्रश्नाची उत्तर सरळ असतात असं नाही. काही प्रश्नाची उत्तरं आपल्याला पर्याय क्रमांक 4 प्रश्नाप्रमाणे शोधायची असतात. धन्यवाद. आणि अशा प्रकारे दररोज 2 उतारे आपण करा, वाचन करा आणि सोपं म्हणून याचे मार्क आपले 25 मार्क आपले हातातून जाता कामा